मे महिन्यात कपाशी लागवड झालेली होती. हे संपूर्णपणे नदीला मोठा पूर आला रात्री, त्याच्यामुळे अचानक सगळी कपाशी वाहून गेलेली आहे. आणि हातातोंडाशी आलेला घास, आता एक कैऱ्या दिसत आहेत, थोडी फुलपाती होती, ते संपूर्ण कपाशी टोटल जमीन लॉस झालेली आहे. आणि आमच्याकडे काही जास्त क्षेत्र बी नाही आहे, आमचा तेवढ्याच क्षेत्रावर उदरनिर्वाह होतोय. बोला. नमस्कार, मी प्रकाश विश्वास कोडी, शेतकरी आहे. आमच्या गावामध्ये 5 शेतकऱ्यांचे अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती या योजनेमध्ये 5 शेतकऱ्यांना चे नाव आलेले आहेत. त्यांना त्यांचं कर्ज मुक्त होईल. पण जे काही शेतकरी नियमित कर्ज भरतात, शासनाने त्यांचं देखील लवकरात लवकर 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती करावी. कारण गेल्या 3-4 वर्षापासून शेतकरी हा नेहमीच सुलतानी आणि संकटात आहे, अडचणीत आहे. योग्य भाव त्याला नाही, पावसाने झोडपलं असतं. नेहमी संकटातून उठून तो कुठून तरी पैसे घेऊन जर या सरकारी यंत्रणेकडनं नाही पैसे मिळाले तर सावकाराच्या दारावर जातो आणि सावकाराच्या दारावरून तो पैसे घेतो आणि त्या मातीत टाकतो. ते बेनिफिट देखील त्याला ते टाकलेले पैसे मिळत नाही. मग सदूत संकटातून हा शेतकरी आज खऱ्या अर्थाने 3 वर्षापासून वावरतो आहे. आणि याला वरती काढण्याचं काम या राज्य सरकाराचं आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की नियमित जे कर्जफेड करतात त्यांना देखील कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत देण्यात यावी ही विनंती करतो. मी सोनू नामदेव माडी, आर्णी येथील शेतकरी. गेल्या काही दिवसापासून मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, ते झालं म्हणजे 2-3 वर्षापासून नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत होते. त्याच्यामुळे आम्ही वेळेवर कर्ज भरू शकलो नाही. परंतु शासनाने याची दखल घेऊन अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचे जाहीर केली. त्यानुसार माझ्यावर असलेले कर्ज 87,000 रुपये मंजूर झालेले आहेत अशी यादी आलेली आहे. ते आम्ही KYC वगैरे करून बँकेला पाठवलेलं आहे. अजून ते रकमेची प्रतीक्षा लवकरच रक्कम पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तसेच यावर्षीसुद्धा पावसाने म्हणजे अनियमितता असल्यामुळे यावर्षीसुद्धा पीक एवढी परिस्थिती म्हणजे पीक एवढं व्यवस्थित नाही आहे. पण पुढे जर पाऊस आला तर यावर्षी थोडा हंगाम येऊ शकतो. पण जर नाहीच आला तर शासनाने याची पण दखल घ्यावी अशी मी विनंती करीत आहे. बोला. मी पुंडलिक भिका माळी, आर्णी विकास सोसायटी चेअरमन. आमच्या विकास सोसायटीच्या 29 सभासदांपैकी 5 जे कर्जदार सभासद आहेत त्यांचे कर्ज थकलेले होते आणि त्यांना माफी मिळण्याबाबतचे आदेश यादी येऊन गेलेली आहे. आणि त्यामध्ये 5 शेतकऱ्यांना थकलेले कर्ज माफीबद्दल KYCसाठी यादी पंचायतीला आम्ही गाव लेवलला लावण्यात आलेली आहे आमच्या सोसायटीमार्फत. तरी त्यांचे KYC देखील झालेलं आहे. आणि प्रत्येक शेतकरी फक्त आपल्या अकाउंटवर जे कर्जमाफी झालेली आहे अहिल्याबाई होळकर या योजनेमार्फत शासनाने जी कर्जमाफी दिली आहे ती त्यांच्या खात्यावर यावी या प्रतीक्षेत आम्ही सोसायटी आणि आमचे कर्जदार प्रतीक्षेत आहेत. याची दखल शासनाने घ्यावी एवढीच.